तर ॲमेझॉनवरून मला हा एअरकेस कंपनीचा छोटा पाऊच मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या नेहमीच्या लागणाऱ्या वस्तू ठेवू शकतो, जसं की पेन ड्राईव्ह, चार्जर, त्याचे काही केबल्स असतील, डाटा केबल, हे आपल्याला ठेवून कॅरी करता येतील. म्हणजे व्यवस्थित राहतात, जे आपल्या इकडे तिकडे याच्यामध्ये जातात, कप्प्यामध्ये वगैरे कुठेही सॅकमध्ये अशा पडलेल्या असतात, ते एकाच ठिकाणी छान राहतात. त्यासाठीचा हा पाऊच आहे. त्याचं आपण अनबॉक्सिंगच बघूयात. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला नेहमीचे चार्जर्स वस्तू ठेवता येतात, डाटा केबल्स वगैरे ठेवता येतात. असा आहे बघा, साधारण अशा प्रकारचा. हे जे आवरण आहे ते एकदम कठीण स्वरूपातलं, म्हणजे हार्डशेल म्हणतात तो प्रकार आहे. हे बघा, दबल्यानंतर पण दबत नाही. एवढा त्यामध्ये कठीण आहे. याचं जर एखादा दुसऱ्या याच्या जागी दुसरा असता तर ही अशी चेन आत जाते आणि हा एकदम दबतो. पण हा मी बऱ्यापैकी फोर्स लावतोय, पण हे तरी पण दबला जात नाही आहे. तर असा खूप छानसा पाऊच आहे. आणि ह्याच्यामध्ये इथे मेश दिली आहे. ह्याच्यामध्ये आपण आपल्या पेनड्राईव्ह वगैरे ठेवल्या की पेनड्राईव्ह, मेमरी कार्ड, बाकी छोट्या डाटा केबल वगैरे ठेवू शकतो आपण इकडे. अशा प्रकारचा आहे. हा मला साधारण 179 रुपयाला मिळालेला आहे. खूप चांगला आहे, वर्थ इट आहे एकदम. तर ह्याच्यामध्ये आपल्याला वस्तू ठेवता येतील, त्या कशा ठेवता येतात ते तुम्हाला दाखवतो. हा आहे कार्ड रीडर तुमचा बसेल. हा पेनड्राईव्ह यात बसतोय. ही मेमरी कार्डची डबी आहे, ती पण बसू शकेल यात. ती आपल्याला इकडे ठेवता येईल फार तर. आणखीन याच्यामध्ये चार्जर पण बसू शकतो. आणि एक माझ्याकडे विक्टोरिनॉक्सचा चाकू आहे, जो आपल्याला खूप उपयोगाला येतो प्रवासात. छान असतो हा, एकदम मल्टीपर्पज चाकू आहे. हाही बसतो याच्यामध्ये. बाकी आणखी छोट्या छोट्या ॲक्सेसरीज पण बसू शकतात, जसं की रबर, काही पिना, क्लिप्स वगैरे अशा असतात त्या. हे सर्व आपल्याला लागणाऱ्या नेहमीच्याच आहेत, त्या याच्यामध्ये घालून आपण असा लावता येईल आपल्याला. इथे चेन आहे. याची बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे, मला ही आवडली म्हणून. याचे रिझल्ट्स चांगले आहेत, बघितले मी, म्हणून हा घेतला. ह्याच्यामध्ये बघा आपल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित बसलेल्या आहेत आणि आपण घेऊन जाऊ शकतो. आपल्या जिथे कुठे न्यायचं असतं त्यावेळेला सगळं एकदम बल्की होणार नाही, एकदम व्यवस्थित होतं आहे आटोपशीर. असा हा छानसा पाऊच आहे. तर याच्यामध्ये चार्जर बसवता येतील आपल्याला, डाटा केबल बसवता येतील, OTG केबल आहेत ते पण बसवता येईल. ते कसे बसवतो तुम्हाला दाखवतो. डाटा केबल्स बसलेले आहेत. हे एक OTG आहे, OTG बसलं. हे इथे आणखीन दुसरं OTG. हा एक चार्जर आहे, हा चार्जर पण यात बसतोय. आणि अशा प्रकारे सगळं बसून चेन लावता येईल. आणि हे व्यवस्थित झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम व्यवस्थित बसतंय सगळं छान प्रकारे. आणि आपण हा नेऊ शकतो, कुठेही नेऊ शकतो. थँक्यू.